मित्रांनो, सगळीकडे थंडीचं वातावरण आहे आणि थंडीच्या वातावरणामध्ये सगळ्यांना आवडीचा म्हणजे हा चहा. चहामध्ये खरंच एक अप्रतिम असा गोडवा असतो आणि हा गोडवा चहामध्ये कसा निर्माण होतो तर चहामध्ये साखरेमुळे गोडवा येतो आणि हा साखर कशापासून तयार होते तर साखर ऊसापासून तयार होते आणि ऊसाची उत्पत्ती कुठून होते हे आज आपण बघणार आहोत. म्हणजे थोडक्यात ऊसाची लागवड कशी केली जाते हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मग आपण बघूया ऊसाची लागवड कशी. तर मित्रांनो, हे बघा, अशा प्रकारे ऊसाचं बेणं तयार केलं जातं. ऊस लागवडीसाठी जे आपल्याला बेणं लागतं ना, हे बघा, हे अशा प्रकारे बेणं तयार केले जाते आणि हे बेणं नंतर काय करतात, शेतामध्ये म्हणजे शेतात आपल्या आतरलं जातं. हे बघा, असं सरी सोडलेले असतात आणि ही प्रत्येक सरीने हे जे असं बेणं आहे ना, हे असं आतरलं जातं. हे बघा, इथं आतरून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आपण इथं शेतात आलो आहे. सचिन पाटील यांच्या शेतात आलेलं आहे. आपण बघू शकता, हे बघा, ही सरी कुठं आतरलं, पूर्ण सरांनी बेणं आतरून घेतलेलं आहे आणि पाणी चालू केलं आहे. म्हणजे इथून 4 सऱ्या ह्यांनी सोडलेल्या आहेत आणि आता आपल्याला ना ह्या सऱ्या पूर्ण सऱ्या पाण्यानं भिजून पूर्ण काढायचं आणि नंतर हे जे बेणं दिसतं ना तुम्हाला, हे बघा, हे बेणं टाकून ते तुडवलं जातं. तर ते आपण कसं तुडवलं जातं हे बघू. लावते आता, पहिल्यांदा ऊस लावते तरी अनुभव बघू आता जमतंय का आपल्याला. हे काय असं टाकत तुडवत जायचं का? हां, तुडवत जावा. थोडंसं कष्ट आहे पण जीवन मस्त आहे बरं का.